शुभम, खरं तर ही परिस्थिती जी आहे आंदोलकांचा आपण पाहतोय त्याप्रमाणे संमिश्र प्रतिसाद आहे आणि त्यामुळे कदाचित पोलिसांनी हा परिसर रिकामा करायला सुरुवात केला असल्यामुळे कदाचित काही आंदोलकांच्या भावना सुद्धा दुखावल्या गेल्या आहेत असं दिसतंय आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कशा प्रकारे पोलिसांनी सगळं व्यवस्थापन केलंय? अर्थातच बघू शकतो मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत त्या ठिकाणी तैनात आहेत आणि कुठेतरी पोलीस यांच्यावर देखील आता एक महत्त्वपूर्ण जबाबदारी जी आहे ती आलेली आहे। कारण की अर्थातच संविधानाचं पालन करण्यासाठी असेल किंवा मग हायकोर्टाचे आदेश असतील ते देखील त्याची अंमलबजावणी होतीये का, त्याचं पालन होतंय का हे यासाठीच पोलीस बांधव जे आहेत या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहेत। स्वतः वरिष्ठ पोलीस हे ऑन फील्ड उतरून रस्त्यावर उतरून जे आहेत सर्व गोष्टींवर लक्ष ठेवताना दिसून येत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी यांच्यासोबत मराठा जे स्वयंसेवक आहेत ते देखील यांच्यासोबत पोलिसांसोबत आहेत। समजा पोलिसांनी सांगितल्यानंतर देखील समजा ऐकत नसतील तर मग कुठेतरी मराठा स्वयंसेवक जे आहेत सकल मराठा समाज मुंबई चे जे पदाधिकारी आहेत ते देखील विनवण्या करता आहेत की गाड्या काढा रे बाबांनो, तुम्हाला एपीएमसी जायला सांगितलेलं आहे, एपीएमसी ला जा तुम्ही बाबांनो, अशा पद्धतीने नम्रपणे जे आहेत सांगताना या ठिकाणी जे आहेत ते दिसून येत आहेत। अर्थातच बघू शकतो पुन्हा एकदा या ठिकाणी पोलिसांची अजून एक तुकडी जी आहे ती आपल्याला दिसून येत आहे। बघू शकतो आपण बीएमसीच्या पुन्हा एकदा प्रमुख चौकात आलेलो आहे। या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीने तैनात आहे आणि 80% चांगल्या पद्धतीने जो आहे तो रस्ता या ठिकाणी वाहनांनी रिकामा झाल्याची नोंद जी आहे ती सध्या या ठिकाणी होताना दिसून येत आहे। संपूर्ण रस्ता जो आहे तो रिकामा झालेला आहे आणि ज्या गाड्या या ठिकाणावरून निघत नाहीयेत त्या आता निघताना पुन्हा एकदा या ठिकाणावरून दिसून येत आहेत। बघू शकतो दंगल नियंत्रण पथक असेल, मुंबई पोलीस असेल किंवा मग सर्व पथक जे आहेत मुंबई पोलिसांचे असतील किंवा इतर यांचे ते या ठिकाणी तैनात आहेत आणि कशा पद्धतीने रस्ता जो आहे तो रिकामा झाला आहे याची नोंद जी आहे ती करण्यात येत आहे। सतत त्यांच्या वायरलेसवर असेल किंवा मोबाईलवर जे आहे संपर्क वरिष्ठांकडून करण्यात येतो आहे की काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी जे आहे या ठिकाणी सतत फोन जे आहेत ते प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचे येताना या ठिकाणी दिसून येत आहेत। मराठा बांधव देखील आहेत या ठिकाणी जे पोलिसांना सहकार्य करताना दिसून येत आहेत आणि कुठेतरी सर्व मराठा बांधव हे देखील रिकामा झाला म्हणजे तू म्हणतोस त्याप्रमाणे 80% परिसर रिकामा झाला म्हणजे प्रतिसाद मिळतोय आणि सकारात्मक प्रतिसाद मिळतोय। नक्की नक्की सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे। मुंबई पोलिसांचं यश हे म्हणावं लागेल की ज्या पद्धतीने या ठिकाणी मराठा बांधव हे एका शब्दात किंवा मग एका वाक्यात ज्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत हे कुठेतरी मराठांचं एक चांगली बाजू जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळत आहे की गाड्या काढण्यास सांगण्यासाठी म्हणजे 1.5 तासात ज्या पद्धती ती सर्व परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे, कोर्टाच्या आदेशांचं पालन किंवा अटी शर्ती ज्या देण्यात आल्या होत्या त्यांचं पालन या ठिकाणी करण्यात येत आहे। त्यामुळे ज्या पद्धतीची परिस्थिती मागील 5 दिवसांपासून या ठिकाणी होती ती किती कमी वेळात या ठिकाणी सुरळीत झालेली आहे हे देखील बघू शकतो। एकीकडे रस्त्याचा दुसरा भाग मी तुम्हाला दाखवू इच्छितो स्नेहा की वाहतूक जी आहे ती कशा पद्धतीने सुरळीत सुरू आहे। वाहनांचं जे स्पीड आहे ते सध्या कमी येते कारण की वाहन चालकच नेमकं काय सुरू आहे, एवढा मोठा पोलीस बंदोबस्त काय आहे, सोबतच रॅपिड ॲक्शन फोर्स आहे या ठिकाणी, त्यामुळे तेच बघताना दिसून येत आहे। त्यामुळे कुठेतरी वेग जो आहे तो वाहनांचा कमी आहे पण मात्र वाहतूक ही चोख आणि सुरळीत आहे CSMT स्थानकातली आणि या ठिकाणी सर्व काही जे आहे मुंबई यांच्या नियंत्रणात आलेलं आहे हे चित्र जे आहे ते दिसून येतंय स्नेहा। नक्कीच नक्कीच आपण पाहतोय शुभम, खरं तर परिस्थितीवर सगळे पोलीस यंत्रणा जी आहे नियंत्रण ठेवून आहे आणि मला एक सांग, पोलीस आपल्या मुंबई पोलिसांसोबतच आणखी कोणती पथक इथे तैनात करण्यात आलेली आहेत, कुणाकुणाचं सहकार्य लाभतंय? अर्थातच बोलू शकतो या ठिकाणी वरिष्ठ पोलीस आहेत, CP ऑफिसमधील देखील मोठे अधिकारी आहेत, DCP आहेत, DYSP आहेत, असे सर्व मोठे वरिष्ठ पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आहेत। मुंबई पोलीसचे सर्व टीम्स जे आहेत त्या देखील दिसत आहेत। दंगल नियंत्रण पथक जे आहे ते देखील या ठिकाणी दिसून येत आहेत। रॅपिड ॲक्शन फोर्स आहे, त्यानंतर जे सिव्हिल ड्रेसवर जे या ठिकाणी असतात पोलीस जे सगळ्या पद्धतीने नियंत्रण ठेवत असतात की कोणाचं काही चुकीचं तरी ध्येय नाही आहे, अशा पद्धतीने सर्व मुंबई पोलिसांच्या सर्व सुरक्षा
मोडवर असल्याचं दिसून येत आहे. बघू शकतोय आता ही गर्दी जी आहे, आता हे जे सर्व मुंबई पोलीस जे आहेत हे आता सध्या पुन्हा एकदा दुसऱ्या रस्त्याकडे निघालेली आहे. फोर्टच्या दिशेला निघालेली आहे, सीएसटीच्या उजव्या दिशेला निघालेली आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी देखील अनेक गाड्या ज्या आहेत त्या सध्या आपल्याला उपस्थित दिसत आहेत, पण काही मिनिटातच पोलीस यांच्यासोबत जेव्हा संवाद होईल वाहन चालकांचा, तेव्हा ते गाडी काढताना जे आहेत या ठिकाणी पुन्हा एकदा दिसून येतील. अर्थातच बघू शकतो नियंत्रणात आलेली आहे सर्व परिस्थिती. कुठेही आदेशाचं पालन करता वेळेस गालबोट जे आहे ते कोणत्याही पद्धतीचं लागलेलं या ठिकाणी दिसून नाही येत आहे. सर्व सुरळीत पार पडताना दिसून येत आहे. अर्थातच मुंबई पोलिसांनी इतके मोठे मुंबईच्या इतिहासामध्ये जे काही घटना घडल्यात त्यामुळे मुंबई पोलिसांचं नाव हे आपल्या देशात आहे, जगात भारी आहे. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण हे ज्या पद्धतीने आता हे मागील 1.5 ते पावणे 2 तासापासून या ठिकाणी मुंबई पोलीस काम करताना दिसून येत आहेत, त्याचं एक उत्तम उदाहरण जे आहे ते पुन्हा एकदा जगासमोर जाताना दिसून येणार आहे आपल्याला. स्नेहा, नक्कीच धन्यवाद शुभम या सगळ्या अपडेट्सबद्दल.